जालन्यात विना क्रमांक व अस्पष्ट क्रमांक असलेल्या 23 ऑटो रिक्षांवर कारवाई. 11,400 रुपयांचा दंड वसूल. शहर वाहतूक शाखेची विशेष मोहीम. जालना शहरात विना क्रमांक आणि अस्पष्ट क्रमांकाच्या ऑटो रिक्षांवर शहर वाहतूक शाखेनं मोठी कारवाई केली आहे. विशेष मोहीम राबवत 23 ऑटो रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून एकूण 11,400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. जालना शहरात वाहतूक कोंडी, विनापरवाना वाहन चालक तसेच विना क्रमांकाच्या वाहनामुळे कारवाई आणि गुन्हे तपासात अडथळे निर्माण होत असल्यानं ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. दरम्यान विना क्रमांक आणि अस्पष्ट क्रमांकाची वाहनं रस्त्यावर चालवल्यास वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. तसेच शहरात बसवण्यात आलेल्या 192 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सिग्नल तोडणे, रॉंग साईडनं जाणं, ट्रिपल सीट, ब्लॅक फिल्म आणि इतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. यामुळे सर्व वाहन चालकांनी वाहतूक नियमांचं पालन करावे असं आवाहन जालना शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आलंय. जालना शहर वाहतूक शाखेने काल एक विशेष मोहीम राबवलेली होती. जालना शहरामध्ये एकूण 192 CCTV कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, जे वाहतूक नियमनासाठी, वाहतूक सुरक्षेसाठी त्याचा उपयोग केला जातो. तसंच इतर गुन्ह्याचा तपासालाही त्याचा उपयोग करण्यात येतो. पण काही रिक्षा चालक विना नंबर क्रमांक किंवा अस्पष्ट नंबर प्लेट किंवा नंबर झाकून ते वाहन चालवत होते. त्यामुळे हे दंडात्मक कारवाई अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपण एक विशेष मोहीम माननीय SP बन्सल साहेबांच्या, ऍडिशनल SP लोकांनी साहेब व उपविभागीय कुलकर्णी अधिकारी श्री कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेली होती. त्यामध्ये शहर वाहतूक शाखेचा मी PI सुरेश नवणे, 2 PSI घोरपडे आणि शेळके व इतर 10 अंमलदार यांनी ही विशेष मोहीम राबवली होती. त्यामध्ये एकूण 23 रिक्षा जे विना नंबर किंवा अस्पष्ट नंबर होते त्यांच्यावर ही कारवाई केलेली आहे. तरी सर्व वाहतूक करणारे रिक्षा चालक यांना विनंती करण्यात येते की आपण कोणीही नंबर लपवू नये किंवा विना नंबरचे वाहन रस्त्यावर आणू नये, ज्याच्यामुळे तुमच्यावर दंडात्मक कारवाई वाचली जाईल. आणि सर्वांना विनंती करण्यात येते की वाहतूक नियमाचे पालन करा, जेणेकरून अपघात होणार नाहीत व आपण व आपले कुटुंब सुरक्षित राहतील याची सर्वांनी दक्षता घ्या.